चलो वेलकम बॅक. आपण शिकतो आहोत 10वीतला SSTचा जॉग्राफीचा लेसन नंबर 2 लोकेशन अँड एक्सटेंट. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियाबद्दल बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्राझीलबद्दल. ठीक आहे, चला पेज नंबर 11 जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते. तुमच्या हातामध्ये पण पुस्तक असलं पाहिजे, तुमच्या हातामध्ये एक पेन किंवा पेन्सिल असलं पाहिजे आपलं नेहमीप्रमाणे. ठीक आहे, चला नेम ऑफ दी कंट्री. आता ब्राझील हा या देशाचं नाव आपल्याला माहिती आहे ब्राझील, पण हे जी नावं असतात ना ही बोलण्यातली रोजच्या बोलण्यातली नावं असतात. ह्याची ऑन डॉक्युमेंट नावं वेगळी असतात. बरोबर आहे का? वेगळी म्हणजे अगदीच वेगळी नसतात, त्याच्या पुढं काहीतरी लावलेलं असतं. म्हणजे आपण म्हणतो इंडिया, पण इंडियाचं नाव काय बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये इंडियाचं नाव काय बघितलं? रिपब्लिक ऑफ इंडिया असं इंडियाचं ऑन डॉक्युमेंट नाव आहे. तसंच ब्राझीलचं ऑन डॉक्युमेंट नाव काय आहे? ब्राझीलचं ऑन डॉक्युमेंट नाव आहे फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. फेडरेटिव्ह म्हणजे संघ राज्य. ठीक आहे, काही डिटेलमध्ये जाऊ नका. तुम्हाला माहिती असेल तर आनंदच आहे, नसेल माहिती त्याच्या काही एवढं खोलात जायची आपल्याला गरज नाही. फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. रिपब्लिक म्हणजे काय? रिपब्लिक आपण रिपब्लिक डे साजरा करतो. बरोबर आहे का? इंडियाच्या नावामध्ये पण रिपब्लिक आहे, रिपब्लिक ऑफ इंडिया. रिपब्लिक म्हणजे काय? रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक. प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता आहे, डेमोक्रेसी आहे. ब्राझीलमध्ये सुद्धा आहे आणि इंडियामध्ये तर डेफिनेटली आहे. इंडिया ही या जगातली सगळ्यात मोठी, इनफॅक्ट इंडिया ही जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे. ठीक आहे, चला बघा बरं. त्या इंडियाची कॅपिटल आपण बघितली ती न्यू दिल्ली. ब्राझीलची कॅपिटल काय आहे? ब्राझीलची कॅपिटल आहे ब्राझिलिया. ठीक आहे, लोकेशन, एक्सटेंट अँड बाउंड्रीज आपण बघूयात. सम पार्ट ऑफ ब्राझील lies in the northern hemisphere while most of it lies in the southern hemisphere. आता हे मी तुम्हाला एका छोट्याशा डायग्राम वरनं दाखवणार आहे. ठीक आहे, हा चला बघा काय वाक्य होते रे ते मगाचं. सम पार्ट ऑफ ब्राझील लाईज इन द नॉर्दर्न हेमिस्फियर. तुम्हाला तो आता समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय नॉर्दर्न हेमिस्फियर आणि सदर्न हेमिस्फियर. ह्याचं डिवायडेशन कुठून होतं मला सांगा? याचं डिवायडेशन होतं इक्वेटरवरून. बरोबर आहे का? ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात? विषुववृत्त. तर हे बघा, हे इक्वेटर बरोबर इथं तुम्हाला दिसतंय का स्क्रीनवर? हे इक्वेटर इथून गेलेलं आहे. बरोबर आहे का? मग जो ब्राझील आहे याचा थोडासा पार्ट वरच्या म्हणजे नॉर्थ हेमिस्फियरमध्ये आहे, पण ब्राझीलचा मोस्ट ऑफ दी पार्ट जो आहे आपण म्हणू शकतो साधारण किती रे? एक 90% पार्ट ब्राझीलचा सदर्न हेमिस्फियरमध्ये आहे. 7-8-10% ब्राझीलचा पार्ट जो आहे तो नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये आहे. बघा, वाईल मोस्ट ऑफ इट लाईज इन द सदर्न हेमिस्फियर, ऑल्सो इट लाईज इन द वेस्टर्न हेमिस्फियर इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट. ऑल्सो इट लाईज इन द वेस्टर्न हेमिस्फियर इन द नॉर्दर्न पार्ट. आता मी तुम्हाला मी आता जसं हे तुम्हाला वर्ल्ड मॅप दाखवला तसं मी तुम्हाला आता साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटचा मी तुम्हाला एक आता इथं मॅप दाखवतो. ठीक आहे, हा इथं बघा बरं. चला, हा जो मॅप तुम्हाला दिसतोय हा साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट म्हणजे कुठला? दक्षिण अमेरिका खंडाचा हा मॅप तुम्हाला इथं समोर दिसतोय. याच्यामध्ये ब्राझील, हे बघा हे दिसतंय, याच्यामध्ये ब्राझील हा जो ब्ल्यू कलरने हायलाइट केलेला आहे हा इथं भाग आहे. हा कोणत्या साईडला आहे? नॉर्दर्न पार्ट ऑफ दी साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट. साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटच्या नॉर्दर्न पार्ट वरच्या भागामध्ये आणि उजव्या बाजूला म्हणजे ईस्ट दिशेला हा देश आहे. ठीक आहे, पुढं काय लिहिलेलं आहे बघा. पुढं ओके, मला इथून बाजूला व्हावं लागेल. ठीक आहे, चलो इथं काय लिहिलेलं आहे? विथ द हेल्प ऑफ फिगर 2.2 तुमच्या हातामध्ये पुस्तक असेलच असं मी गृहीत धरतो. फाइंड द एक्सटेंट ऑफ दी मेनलँड ऑफ ब्राझील, फिल इन द डिग्रीज व्हॅल्यूज इन ब्लँक स्पेसेस. आता मी तुम्हाला हे तिथे रेडीमेड तुम्हाला देतोय. ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या मनानं शोधून लिहिलं तर मात्र आनंदच आहे. ठीक आहे, चला 5 डिग्री 15 मिनिट्स नॉर्थ. हे बघा तुम्हाला इथं लिहायचं आहे 5 डिग्री 15 मिनिट्स नॉर्थ टू 33 डिग्री 45 मिनिट्स साऊथ. लॅटिट्यूड हे त्याचे आहेत ब्राझीलचे. अँड आता लॉन्जिट्यूड काय आहेत बघा. अँड बिटवीन टू 34 डिग्री 47 मिनिट्स वेस्ट
टू 73 डिग्री 48 मिनिट्स वेस्ट हे त्याचे लॉन्जिट्यूड्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला हे इथं फिल करायचं आहे. त्याच्यानंतर बघा ऑब्झर्व फिगर 2.2 आयडेंटिफाय ब्राझील्स नेबरिंग कंट्रीज अँड ओशन्स फिल इन द चार्ट गिवन बिलो इन युअर नोटबुक. ठीक आहे, चला एक काम करू का, मी आता हे मोठं करतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले नॉर्थला, ब्राझीलच्या नॉर्थला तुम्हाला दिसतंय का स्क्रीनवर? ठीक आहे, चला ब्राझील दिसतोय तुम्हाला समोर. ब्राझीलच्या नॉर्थला कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत आता आपण सगळ्यात आधी बघू. इथं काय दिलेलं आहे? फ्रेंच गुआना, अजून एक कोणतीही कंट्री आहे बघा बरं, गियाना आहे, व्हेनेझुएला आहे, कोलंबिया, या कंट्रीज इथं आपल्याला इथं वरती दिसत आहेत. बरोबर आहे का? इथं वॉटर बॉडीज कोणत्या कोणत्या दिसत आहेत रे नॉर्थ साईडला? हे बघा इथं काय दिसतंय? नॉर्थ अटलांटिक ओशन तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर वेस्ट साईड बघायची, वेस्ट साईड. ठीक आहे, वेस्ट साईडला कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत? हे बघा, हे कोलंबिया तुम्हाला नॉर्थमध्ये लिहायचं तर नॉर्थमध्ये लिहा, तुम्ही वेस्टमध्ये पण लिहू शकता. कोलंबिया आणि पेरू हे देश. बॉलिव्हिया नावाचा हा जो देश आहे हा पण ब्राझीलच्या वेस्ट साईडला आहे. बरं, वेस्ट साईडला कुठल्या वॉटर बॉडीज दिसत आहेत का तुम्हाला? नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा साऊथ साईडला, मॅप खाली घेतोय, साऊथ साईडला कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत आधी आपण बघू. पेरॉग्वे हे तुम्हाला दिसते, अर्जेंटिना हे दिसतंय आणि उरुग्वे हे 3 देश तुम्हाला दिसतात. वेगवेगळी नावं आहेत, थोडी विचित्र नावं आहेत, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर साऊथ साईडला वॉटर बॉडी कोणती आहे? साऊथ अटलांटिक ओशन. ठीक आहे, हे साऊथ साईडला ही वॉटर बॉडी आहे. आणि सगळ्यात शेवटी ईस्ट साईडला कोणत्या कंट्रीज दिसत आहेत का? नाही दिसत आहेत कंट्रीज ईस्ट साईडला. बरं, ईस्ट साईडला वॉटर बॉडी कोणती आहे? ईस्ट साईडला वॉटर बॉडी आहे, तुम्ही फक्त इथे लिहू शकता अटलांटिक ओशन. हा सगळा जो आहे या साईडला, हा ईस्ट साईडला ही वॉटर बॉडी आहे. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये आपण इतकंच इथंच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण जिथं आपल्याला बघायचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड इंडियाचं सुद्धा आणि ब्राझीलचं सुद्धा. ठीक आहे, चला मला कमेंटमध्ये कळवा, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.